आणि आता थेट जाऊयात मंत्री शंभूराज देसाई बोलतायत इथे। GBS सिंड्रोम बद्दल काल सुद्धा एक पत्रकार परिषद घेऊन आपण माहिती दिली। भारत सरकारचे आरोग्य मंत्री आदरणीय JP नड्डाजींनी आमची एक आढावा बैठक घेतली होती की ज्याच्यामध्ये त्यांनी अजून चांगल्या पद्धतीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल राज्य सरकारला आणि आम्हा सर्वांना सूचना दिलेत। अतिशय चांगल्या पद्धतीनं परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी जे काही आम्ही काम करतोय त्या कामाला चांगल्या पद्धतीने यश येते। विशेषतः पुण्यामधले पेशंट्स जे होते की ज्याची संख्या वाढत होती ती पुण्यामधले पेशंट्स आटोक्यात आलेले आहेत। इतर सर्व राज्यात सुद्धा जे पेशंट्स येत आहेत ते रूटीनमधलेच पेशंट्स आहेत। दर महिन्याला प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये GBS सिंड्रोमचे पेशंट्स हे येतच असतात। प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर जी काही पेशंट्सची संख्या आहे त्यामध्ये नेहमीपेक्षा वाढ झालेली नाही। फक्त पुणे शहरामधले जे काही विशिष्ट पेशंट होते त्याच्यावरती सुद्धा पुणे महानगरपालिका, आरोग्य विभागाची यंत्रणा आणि इतर सर्व अलाइड ह्याच्या सर्व यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवण्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी झालो। संजय राउत ने एक बयान दिया, उन्होंने कहा है वर्षा बनने पर काला जादू हो रहा है। शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे आणि आता माफीनामा सुद्धा समोर आलेला आहे। हे बघा, राहुल सोलापूरकरनं जे वक्तव्य काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेलं आहे ते धादांत या ठिकाणी चुकीचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमीपणा देणार आहे। त्यामुळं अशा वक्तव्याला नुसतं दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही। राहुल सोलापूरकरनी या वक्तव्याबद्दल बिनशर्त शिवप्रेमींची आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी नाक घासून माफी मागितली पाहिजे। अरे शिवाजी महाराज जी काय, छत्रपती शिवाजी महाराज जी काय, हे बघा, आता या बाबतीमध्ये राहुल सोलापूरकरचं ते पत्रकार परिषदेतलं वक्तव्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनकट बघितलं पाहिजे। आता हे सगळं अंगलट आल्यानंतर ती राहुल सोलापूरकर म्हणायला लागले की माझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नव्हता। त्यामुळे ते अनकट स्टार्ट टू एंड बघितलं पाहिजे, कुठला संदर्भ आहे, काय वक्तव्य आहे, कशा संदर्भात ते बोललेत। पण तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटले असं म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमीपणा देणं आहे। माझं परत म्हणणं आहे, रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ नाक घासून राहुल सोलापूरकरनं माफी मागितली पाहिजे। हाँ बोलिए, अभी मेरे से ज्यादा हिंदी में ये सब बात कर सकते हैं। उनका अभी दिमाग फिर गया है, संजय राउत जी का। उनको थाने के मेंटल हॉस्पिटल में इलाज करने की ज़रूरत है। संजय राउत सुबह उठते हैं और जो उनके मन में आता है वो बात करते हैं, उसमें कोई भी तथ्य नहीं है। जिनको महाराष्ट्र की जनता ने नकारा है, जिनको महाराष्ट्र की जनता ने इतने बड़े पैमाने पे उनको डिफीट दिया है विधानसभा का इलेक्शन में, और ये उबाटा के डिफीट का मेन सूत्रधार अगर कौन है तो वो संजय राउत है। और अपने ऊपर आए हुए ये ब्लॉट को बाजू करने के लिए संजय राउत ऐसे भंपक विधान करते हैं। उनके ऐसे विधानों को हम सीरियसली नहीं लेते। ओके, थैंक यू, चलो धन्यवाद। हो झाला का? तर संजय राऊतांच्या भंपक विधानांना आम्ही लक्ष देत नाही असं म्हटलेलं आहे। तर राहुल सोलापूरकर यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्यावरून त्यांनी केवळ माफी मागून चालणार नाही तर रायगडावर जाऊन नाक घासून माफी मागावी अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेली आहे।